नमस्कार. मराठी फार्मसी या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आशा तुमची फार्मासिस्ट पुन्हा एकदा सर्वांचे आरोग्यदायी स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विटॅमिन डी विषयीची माहिती. विटॅमिन डी हे विटॅमिन D2 म्हणजेच अर्गोकॅल्सिफेरॉल आणि विटॅमिन D3 म्हणजेच कोलकॅल्सिफेरॉल अशा दोन फॉर्ममध्ये असते. त्यापैकी विटॅमिन D3 हे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे विटॅमिन D3 आपल्या अन्नातील फॉस्फरस आणि कॅल्शियम शोषून घेते आणि त्यानंतर हे फॉस्फरस, कॅल्शियम आणि विटॅमिन D3 तिन्हीही मिळून आपले हाडं बळकट बनवतात. आपल्याकडे हे विटॅमिन D3 मस्ट, कॅल्सिजेन D3, एक्स्ट्रा D3, अल्ट्रा D3, अपराईज D3 इत्यादी अनेक ब्रँड नावांनी उपलब्ध आहे. हे विटॅमिन D3 आपल्याला टॅबलेट फॉर्ममध्ये, सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूलमध्ये, च्युएबल टॅबलेटमध्ये, इंजेक्शन फॉर्ममध्ये, सिरपमध्ये तसेच पावडर फॉर्ममध्ये देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विटॅमिन D3 हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपण घेऊ शकतो, पण आपल्याला ते कोणत्या कारणासाठी वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं डॉक्टरच्या सल्ल्याने विटॅमिन D3 घेतलेले कधीही चांगलेच आहे. विटॅमिन D3 आणि कॅल्शियम हे दोन्ही एकमेकांशी खूप संलग्न आहेत. म्हणजे आपण शरीरामध्ये कॅल्शियम मिळण्यासाठी जे काही अन्न घेतो त्या अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्याचे काम विटॅमिन D3 करते. त्याचबरोबर शरीरामध्ये कॅल्शियमचे योग्य प्रमाण मेंटेन करण्याचे काम देखील विटॅमिन D3 करते. त्याचप्रमाणे सांधेदुखी, केस गळणे, हाडे ठिसूळ होणे यामध्ये देखील विटॅमिन D3 खूप गरजेचे असते. नवीन रिसर्चनुसार हे देखील सिद्ध झाले आहे की तुमच्यामध्ये विटॅमिन D3चं प्रमाण योग्य असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक, डिप्रेशन, हाय BP, कॅन्सर, डायबिटीज इत्यादीचा धोका देखील कमी असतो. त्याचप्रमाणे विटॅमिन D3चे प्रमाण अगदी योग्य प्रमाणात असेल आपल्या शरीरामध्ये तर अल्झायमर म्हणजे विस्मरण होणे, अर्धांगवायू, पॅरालिसिस, आतड्याचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर या सर्वाचा धोका आपल्याला कमी असतो. 20 मिनिटे ते अर्धा तास जर आपण दररोज सकाळी सूर्यप्रकाशामध्ये फिरायला जात असू तर आपल्याला आवश्यक असणारे विटॅमिन D3 आपली त्वचा स्वतःहून सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करते. पण जर आपण सूर्यप्रकाशामध्ये जास्त जात नसू किंवा सूर्यप्रकाशामध्ये आपलं संपूर्ण अंग कपड्याने झाकलेले असेल किंवा आपलं वाढतं वय म्हणा किंवा काही आजार आहेत जसे ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा हायपोपॅराथायरॉइडिझम आहे, याच्यामध्ये विटॅमिन D3ची कमतरता होऊ लागते आणि त्यामुळं आपल्याला विटॅमिन D3 सप्लिमेंट घ्यावे लागतात. आपल्या शरीरातील मेलॅनिन देखील विटॅमिन D तयार होण्यासाठी थोडाफार अडथळा निर्माण करतात. त्यामुळे ज्या लोकांचा रंग सावळा किंवा काळा आहे त्यांच्यामध्ये विटॅमिन D3ची कमतरता जास्त असू शकते. जेव्हा आपण विटॅमिन D3ची टेस्ट करतो आणि ते 20 नॅनोग्रॅम पर ml पेक्षा कमी असते तेव्हा आपल्याला हाडांच्या दृष्टिकोनातून विटॅमिन D3 घेणं खूप गरजेचं आहे. आणि विटॅमिन D3चे इतर सर्व फायदे जसं हार्टसाठी असेल, स्किनसाठी असेल, केसांसाठी असेल, इतर सर्व फायदे जर आपल्याला विटॅमिन D3चे मिळवायचे असतील तर आपली विटॅमिन D3ची लेवल ही 30 नॅनोग्रॅम पर ml पेक्षा जास्त असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला 20 नॅनोग्रॅम पर ml हा विटॅमिन D3चा डोस शरीरामध्ये मेंटेन करायचा असेल तेव्हा आपल्याला 400 ते 800 IU म्हणजे इंटरनॅशनल युनिट पर डे हा डोस घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला 30 नॅनोग्रॅम पर ml म्हणजे जर विटॅमिन D3चे सर्व फायदे मिळवायचे असतील तर 30 नॅनोग्रॅम पर ml हा डोस आपल्या शरीरामध्ये मेंटेन करावा लागतो आणि तो करण्यासाठी 400 ते 2000 IU इंटरनॅशनल युनिट पर डे हा विटॅमिन D3चा डोस आपल्याला घेतला पाहिजे. 2010 पूर्वी असे मानण्यात येत होते की 200 IU पर डे हा विटॅमिन D3चा डोस पुरेसा आहे, पण नवीन रिसर्चनुसार 200 IU पर डे हा डोस 1 वर्षाखालील मुलांना दिला जातो. 1 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांना 400 IU पर डे हा डोस दिला जातो. 15 वर्षे ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांना म्हणजे प्रौढांना 400 ते 800 IU पर डे असा डोस दिला जातो आणि वृद्धांना म्हणजे 60 वर्षापुढील लोकांना 800 IU पर डे असा विटॅमिन D3चा डोस दिला जातो. पण हे सर्व नॉर्मल कंडिशनमध्ये वापरण्यात येणारे डोस आहेत. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये 20 नॅनोग्रॅम पर ml पेक्षाही विटॅमिन D3 कमी असते अशावेळी तुम्हाला विटॅमिन D3ची ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यामध्ये 1000 IU पर डे हा डोस 1 वर्षाखालील मुलांना दिला जातो.
1 वर्ष ते 15 वर्षामधील मुलांना 2000 ते 3000 IU पर डे हा डोस दिला जातो. प्रौढांना म्हणजे 15 वर्षापासून पुढे 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 4000 IU पर डे हा डोस दिला जातो आणि वृद्धांना 7000 ते 10000 IU पर डे हा डोस दिला जातो. विटॅमिन D3 हे आपल्याला आठवड्यातून एकदा असे पण घेता येते, ज्याचे डोस 50,000 ते 60,000 IU पर वीक असे असतात. जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन D3 ॲब्सॉर्ब करण्याची, शोषून घेण्याची क्षमता कमी असेल तेव्हा तुम्हाला हे डोस वीकली 2 टाइम्स म्हणजे आठवड्यातून 2 वेळा देखील घेता येतात. विटॅमिन D3 हे जास्त प्रमाणात घेतले तर आपल्याला हायपर कॅल्शियमिया म्हणजे शरीरातील कॅल्शियमची लेवल वाढणे हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याचबरोबर किडनी स्टोनचा देखील त्रास होऊ शकतो. प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये गरज असेल तेव्हाच विटॅमिन D3 दिली जाते. विटॅमिन D3 हे आईच्या दुधामध्ये येते, उतरते, त्यामुळं बाळाला हायपर कॅल्शियमिया होण्याची देखील शक्यता असते. मग अशा कंडिशनमध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने विटॅमिन D3 घेतलेले कधीही चांगले. मॅग्नेशियम ऑक्साईड, ॲटॅरोस्टॅटिन, ॲस्पिरिन, ॲम्लोडिपाईन, मेटफॉर्मिन, मेटोप्रोलाल इत्यादी औषधांचा विटॅमिन D3च्या डोसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी औषधे चालू असल्यास डॉक्टरांना त्याची कल्पना आधी नक्की द्या. त्याचप्रमाणे काही आजारांमध्ये जसे हायपर कॅल्शियमिया आहे, रेनल डिसफंक्शन आहे, अरेथमिया आहे, इलेक्ट्रोलाइट इनबॅलन्स आहे इत्यादीमध्ये विटॅमिन D3 देणे थोडे धोक्याचे असते. त्यामुळे अशी कंडिशन देखील असल्यास डॉक्टरना नक्की सांगा. विटॅमिन D3 सुरू असताना जर डॉक्टरनी तुम्हाला जास्त कॅल्शियम असणारे डाएट सांगितले असेल तर ते नक्की फॉलो करा, कारण जास्त फायदा मिळण्यासाठी तसेच काही सिरियस साईड इफेक्ट्सना थांबवण्यासाठी हे खूप गरजेचे असते. विटॅमिन D3 सुरू असताना इतर कोणते सप्लिमेंट्स किंवा विटॅमिन शक्यतो घेऊ नका. डबल डोस घेतला जाणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या. उलटी, मळमळ, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, तहान लागणे, वारंवार लघवीला होणे किंवा मूड बदलणे, जास्त लघवी होणे इत्यादी लक्षणे दिसल्यास डॉक्टरना त्याची कल्पना लगेचच द्या. अनेक पदार्थांमधून, फळांमधून, भाज्यांमधून आपल्याला विटॅमिन D3 मिळू शकते. जसे संत्रे आहे, दूध आहे, सोया आहे, मशरूम आहे किंवा काही मासे आहेत ज्यांच्यामधून आपल्याला विटॅमिन D3 मिळते. पण विटॅमिन D3चा बेस्ट सोर्स हा सूर्यप्रकाशाचा आहे. त्यामुळे शक्यतो सकाळी 20 मिनिटे ते अर्धा तास सूर्यप्रकाशामध्ये नक्की फिरायला. या भागामध्ये इतकेच, पण लक्षात ठेवा, नवीन औषध सुरू करण्यापूर्वी, औषध मध्येच थांबवण्यापूर्वी आणि औषध बदलण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेतलाच पाहिजे. माझे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ज्यांची काळजी घेता त्यांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटू नवीन भागामध्ये नवीन औषधासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.